टाकीत असेल ना रे काकी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचा पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण चालू करतो आणि आजचा व्लॉग भरपूर लेट झाला आहे कारण की 10:30 वाजून गेलेत. आणि आज आम्ही चाललो आहे पहिला वाघजाईच्या मंदिरात. तुम्हाला दाखवतो नंतर रस्त्याने. आमच्या गावात एक वाघजाईचं मंदिर आहे डोंगरामध्ये, तर तिकडे चाललो आहे आणि फटाफट रेडी होऊ आणि निघूया. ऑलरेडी लेट झाला आहे कारण की रात्री माझं तर प्लॅन झालेला, बाकीचे तयार नव्हते आणि सकाळी विचार केलेला 6 वाजता जाऊ, पण नाही झाला. तर आत्ता चाललो आहे उन्हामध्ये शेकत जाऊया आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट आपल्या प्रवासाला निघताना. फटाफट फ्रेश वगैरे होऊ आणि निघूया. निघताना भेटतो तुम्हाला, ठीक आहे. तर जे पण चॅनलवरती नवीन आहे फटाफट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. तर चला निघूया आपण आपल्या प्रवासाला, भेटतो तुम्हाला. लेट्स गो. तर मित्रांनो, फायनली आम्ही निघालो आहे आणि आमची काकी आयाची मम्मी चला आता निघलोय आणि जाऊया आपल्या प्रवासाला, सुरुवात करूया वरती. फटाफट जाऊ. उन्हाचा आम्ही करपणार आहे पण जाना तो पडेगा. चला डायरेक्ट तुम्हाला भेटतो वरती जाऊ. काय बोलते काकी, काय बोलते चला मित्रांनो, झाले चढायला सुरुवात आणि तुम्हाला जे मंदिर बोलत होते बघा, इथं वरती दिसणार नाही तुम्हाला. तिकडं वरती जायचं मिनिमम 1 तास लागू शकतो अंदाज. बघूया, चालण्यावरती डिपेंड करते कारण की भरपूर उन्हात निघलोय आणि आजचा लास्टचा दिवस आहे गावामधला, कारण की संध्याकाळी आपण मुंबईला निघणार आहे. तर आज 5 मंदिर आहेत, ती बघू गावातलीच आहेत. ते म्हणजे दरवर्षी आल्यानंतर आम्ही करतो, नारळ वगैरे फोडतो. तर त्याचाच विषय. आता जाईल वरती आणि वरती 2 का 3 नारळ फोडायचे. मग तसंच येता अजून एक खाली एक मंदिर आहे आणि इकडे एक आहे, ते इकडनं बाकीचे राहिलेले संध्याकाळी. पहिलं किती फिरायचो आपण इकडं, आता पहिलं मे महिन्यात यायचो बघ, तेव्हा करवंद खायला कसे वरती पळायचो. हा, ह्या साईडला आपण आता सगळं वनवा लागलंय तिकडं सगळे. काय माझं, अरे बापरे, मला टाइम आहे, भरपूर वर्ष आहेत तेवढंच. माझी लग्नाची घाई झाली का तुला? मग काय दमली. अजून आताशी सुरुवात झाली आहे, अजून तेवढा वरती आहे. इथून दिसताना जवळ वाटते पण जवळ आहे नाही. वरती कोणतरी दिसतंय, कोणतरी गेलेले आहेत. इकडे होती ना पहिली घरं. एक तुम्हाला सांगू का, इथं यायचं नाही. इथं आम्ही बघा, तिथं एक उमराचं झाड होतं, ते आम्ही इथून जेव्हा वाघ जायला पोरं जायचं तेव्हा खायचं. पण आता तिथं आहे नाही, कापला तो. आणि करवंदासाठी बघा आम्ही इकडे जायचो वरती, त्या साईडून तिकडून. पण आता तिकडचं पण वनवा लागते ना, त्याच्यामध्ये सगळं गेलं ते. आणि तेव्हा आम्ही मे महिन्यामध्ये यायचो, आता मार्च महिना चालू आहे.
आणि इथं रस्ता बनवत जाऊ. वर जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो सिनेमॅटिक. भारी दिसतो इकडचा व्ह्यू वरून. मी धडपडायचो बाबा, एवढा भारी वाटते ना बाई. हवा बघा किती हवा. आणि पावसाळ्यात इथून आपला धबधबा बोलतात ना, तो इथून असा येतो, इथून असा खाली जातो. चाललोय रस्ता बनवत चाललोय, कारण की भरपूर आहे. रस्ता हाच आहे आणि तरी पण बनवत जावं लागतं, कारण की गवते आणि भरपूर वाढले. अजून तिथं जायचं आहे. इथपर्यंत पोचलो आहे. इकडून असा ह्या साईडला आहे वाटतं बहुतेक, माझ्या अंदाजे. नाही तर ह्या साईडला एक रोड आहे. 2 रोड आहेत. बघूया कुठून जाऊ ते तुम्हाला सांगतोच. तुम्हाला दिसेलच कुठून जाणार आहे कुठून नाही. आडका लागले ना पायात. मला पण काहीतरी टोचला आता. थोडं सावलीत बसलेलो लागता आणि जरा रस्त्या साफ करण्यासाठी जरा काठी घेतली. आता पटापटीतून जाऊ. तो जरा बारीक एक कूच असतो ना, तो घुसलेला पायात, ते काढल्यानंतर लय चुनचुनतं. तसं चुनचुनते आता बाई. येताना आम्ही त्या साईडून येणार आहे, तिकडच्या रोडनी. तिकडून एक वाट ह्या साईडून येणार आहे. जरा यायचं मंदिर आहे काय तिथं, तिथून तसं पाया पडून एकदम भारी दिसतो. एकदा वरती पोचलो ना, मग 2-3 तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो वरती जाऊन. आणि हेच ते आमचं गाव आहे जिथं छावा मूवीचे थोडेफार सीन आहेत. म्हणजे असे तर भरपूर पिक्चरमध्ये आहेत, पण कुणाला माहीत नसेल तर सांगतो. चल चल चल, अजून अर्ध्यात पण नाही. चल. 2 पिशव्यांनी मला असं झालं. थक गई क्या? नहीं हो रहा है क्या? आत्ताशी इथं पोचलोय. अजून वरती अजून अर्धा पाऊण तासाचं नाही, जास्त बोललो मी. किती वेळ झाला पण? 20 मिनिटं 30 मिनिटं मी तरी पण नाही. 10:30 नाही, 11:15 घरातच वाजलेले. मग 11चा टाइम पकड. किती वाजले? 15-20 मिनिटं झाले. 15-20 मिनिटात पोचलो इथं. म्हणजे इकडं अर्धा तास जाईल वरती जायला. काय काके? अर्धा तास जाईल ना वरती. इथून अर्धा तास लागेल. मग वरती थोडा वेळ बसेल आणि नंतर परत तिकडून निघेल. इथून एक वाट होती ना ही वाली. ह्या साईडला कुसळ येतं, त्याला त्या साईडला होते. तिथूनच जायला लागेल मला तर वाटते. काठी घेतली ना हातात, तोडत जाऊ. चला ओ. मला मम्मीला बघितल्यानंतर हसायला येते, काय माहित का? आज अबे तुला बघितलं आम्हा लाडाने बोलतो तुला. तू कशी मला लाडाने बाबू बोलते? काय लाग कुस आहेत काय? हा कुसळ खाऊन त्याची करूया मिसळ. हा लय ऊन आहे. काय बोलते? हा या इकडं पण बघ खाली. त्या साईडला लागले असते. तिकडून पण रोड आहे ना तो. खालून वाट एक. हळदी कुंकू राहिला. बघू वरती असलं तर असलं. चावी आणले ना आपण. आत नाही जाणार रे, आतमध्ये असते ताट. बघू तर मग थांबा, थोडी मजा घेतो मम्मीची. थांबा आई. होय इकडं बघ. तुला माहिती आहे का इकडे एक गुफा आहे. गुफा त्याच्यामध्ये बिबटे झोपलेले असतात. हो तिकडं तिकडे गुफा आहे. लास्ट टाइम आम्ही गेलेलो
पण पटापट पळत आलो तिकडून. तिकडं आहे आणि तिकडं बिबटे झोपलेले असतात. माहिती आहे का तुला? नाही माहीत. जायचं आत्ता तिथून येताना. मला टाकून जातं. तुला अरे मस्ती नाही करत आहे. नको नको. खरं खरं तुला काय वाटलं खोटं बोलते? टाकीला विचार एकदा खोटं वाटते तर तुला. नाही म्हणजे जायला लागतं. नको जायला. रात्रीच घाबरलेली. मरणाला घाबरत नाही बाबा. मरणाला नव्हती घाबरत. मग तिकडं भांडी घासताना तिकडं पाठी आवाज आला की कशाला तिकडे बघत होतीस? तुम्ही किती वेळा दवाखान्यात फोन करायचे, इथं मागा ये. तिला वाटलं बिबट्या आलेलं. ऐक पण आहे मित्रांनो, मस्ती नाही गावामध्ये आहेत. बिबट्यांची फॅमिली आहे. चला अर्धच आलोय. थोडाच रस्ता राहिला, जास्त नाही. हे बघा आलो आता, जवळच आहे. फटाफट जाऊया. आणि रस्ता दाखवणार आहे आपली काकी. काकी हाय कर. काकी हाय कर एकदा. असं करायचं हॅलो, फक्त हॅलो करायचं. हॅलो इकडं हॅलो कर ना, असं कर. काकीला असते बाबा कॅमेरामध्ये यायला. फोन करत असेल तर. ए लस्सी घ्यायला. आपली तिकीट. हाफ लस्सी. टमॅटो बघितला का? टमॅटो बघा, टमॅटो लाल लाल झालाय. दिसले का? तर टॉवेल उडून जाईल. तर मित्रांनो इथं 2 टाक्या होत्या, पण एका टाकीत पाणी पण तिथं जरा घाण आहे. आणि आता थोडंच राहिले. पटापट जातो वरती आणि त्या साईडला एक टाकी आहे, तिकडे जाऊन बघू पाणी भेटते का त्यात. त्या टाकीत असेल ना रे काकी? बघू तरी पण. त्याच टाकीत जास्त पाणी असतं. ना येतो आम्ही, तुम्ही बसा तिथं. असतं पाणी. थोडंच राहिलं आता, झालं 5 मिनिटाचं पण अंतर नाही. फायनली पोचलोय वरती. बघू शकता मंदिर. मम्मी थकली म्हणून मम्मीकडे गाठी दिली. चला जाऊया फटाफट वरती. तुम्हाला सिनेमॅटिक पण दाखवतो. पहिले जातो टाकीवरती, पाणी वगैरे भरून आणतो बॉटलमध्ये. हे खंडोबाचं मंदिर आहे आणि हे वाघजाईचं मंदिर आहे. 3 मंदिर आहेत. तुम्हाला वरती दाखवतो जाऊन. उन्हामुळे जरा जास्त त्रास होतोय, बाकी काय नाही, बाकी नॉर्मल आहे. मगाशी इकडे माणसं होते, आता बघायला लागलं आहेत की नाहीत. चला पोचलो. पाया पडू जरा. एक खडा उचलून टाक असता. एक खडा उचलून. चला ही परंपरा आहे इथली. चला पोचलो आता. हा चला फायनली पोचलोय. आता बसा. आम्ही जातो इकडून, ह्या वाट्याने जातो आणि तिकडे एक टाकी आहे पाण्याची. तर बॉटल जरा भरून आणतो, म्हणजे जाताना काय प्रॉब्लेम नाही. जाताना जास्त वेळ नाही लागणार, जास्त वेळ नाही लागणार उतरताना, फक्त वरती चढताना जास्त वेळ लागतो. बघा हे 3 मंदिर आहेत. हे 1 2 हे वाघजाईचं मंदिर आहे, हे खंडोबाचं मंदिर आहे आणि हे नवीन मंदिर झाले ते. इकडं पण टाळ आहे. ओके हे नवीन मंदिर आहे. आता इथं थोडं यांना बसवतो आणि काकी आणि मी जातो, थोडं पाया पडतो आणि जातो पाणी आणायला. काय झालं? कसली लाल झाली बा. लाल लाल झाली आहे. पाया पडतो आणि पाणी भरून जातो. तो भेटतो. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट.
असते एकोट एकोट जय मल्हार वरती टाक सदानंदाचा एकोट पाया पड हा हवा कसली आहे बघ भारी आता तेवढं सगळं ब्लॉक मध्ये दिसणार तुमच्या मोबाईल मध्ये पण दिसतं बघा त्याचं नाव टाकायचं फक्त सगळे व्हिडिओ दिसणार आता जस्ट खंडोबाचं दर्शन झाले आणि आता हे वाघ जायचं पहिलं दर्शन घेऊ आणि नंतर इकडचं दर्शन घेऊ. आता पहिला हा टाळा ओपन करून आत नाही जाऊ. आणि ही एक लाईट आहे रात्री जीज लाईट चमकते ना ही. त्याच्याच भाव्या भाव्याचं झाड इकडं पाठी एक व्ह्यू आहे तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो नंतर पहिलं दर्शन करतो. आणि इथं असं बोलतात जे आपले आजोबा वगैरेच्या काळातले ते इकडे रात्रीचे आईचं म्हणजे प्रोटेक्ट करायला बोलतात ना तसा एक वाघ येतो इथं. ठीक आहे असं मी भरपूर जणांकडून ऐकलं पण हे खरं आहे मित्रांनो खोटं नाही बोलत आहे. आणि हे बोर सिटी आहे साईडची तुम्हाला नंतर सिनेमॅटिक एकदम प्रॉपर दाखवतो 3-4 सिनेमॅटिक काढतो आणि मग सिनेमॅटिक दाखवतो. पहिला आतमधले देवदर्शन करू पहिले. रक्षक करायला येतो रक्षा वाघ जायचं म्हणते जाऊ पाय वगैरे पडू. पुढच्या वर्षी मला अशीच दर्शनाला येते. एवढ्या लोकांना आता वाघजाई आईचं दर्शन घेऊन झाले आणि आता केळण जाईचं दर्शन घेऊ आणि मग इथून थोड्या पप्पांना आणि मम्मीला बसू द्या आणि आपण जाऊया पाणी भरायला. बॉटलमध्ये पाणी घेऊन या. ह्यांचं काय फिक्स नव्हतं माझं फिक्स होतं बाबा. काकीने मी आलो असतो आधीच काय काकी हे दोघं नंतर तयार झाले वाघ जायला यायला. हां लेट तर लेट पण जाणार म्हणत होतं जायचं आहे म्हणून. तर आता आतमध्ये दर्शन घेऊ आणि मग दर्शन घेऊ भेटतो तुम्हाला. चला आता चाललंय थोडा जरा बसलेलो थोडं खोबरं वगैरे खाल्लं आणि आता पाणीच्या टाकीवरती जाऊ. काकीने एक मटकं घेतलंय तुळशीला पाणी घालायला आणि आम्हाला प्यायला. बघू आता कसं पाणी भेटतंय. पण टाकीतलं पाणी थंड असतं किती पण काय पण काय काकी. जाताना परत इथंच बसून पहिलं मी पाणी पिऊन घेतो पहिलं इथंच नंतर परत पाणी प्यायची गरज नाही पडणार मला. आल्यानंतर ह्याच्या आधी जर तुम्ही सिनेमॅटिक बघितलं असेल सिनेमॅटिक व्ह्यू भारी आहे. गावाल्यानंतर नुसते डोंगराळ भागात मस्तपैकी. नेक्स्ट टाइम कधी आलं ना इकडं वाघ जायला थांबेल मी एक दिवस. सकाळी 5:30 वाजता जाणार होतं सगळा प्लॅन कॅन्सल करून टाकला. मला वाटलं तू पण टांग देणार आहे काकी मला उठून. हा मग काय मला तर जायचं होतं माझ्या मनात होतं रात्रीपासूनच होतं आलो तर जाऊन येऊ बोललो वरती. परत कधी येणं होतंय काय माहिती. हा त्याच्या आधी तयार नव्हती. वनवा लागलेलं त्यामुळे असं जरा काळा दिसतंय. मित्रांनो फायनली पोचलोय टाकीच्या पाणीच्या इथं आणि पाणी वागते थंड आहे. कोण बोलेल का आणि एकदम क्लिअर कट आहे. मी थोडा पितो त्या छोटल्या बाटीतून घेतो. अरे कसलं थंड आहे फ्रीज सारखं पाणी आहे. इकडे ह्याच टाकीला जास्त पाणी असतं बाकी दुसरीकडे कुठंच नसतं पाणी. भरपूर थंड आहे फ्रीज सारखं पाणी आहे.
भरपूर वर्षानंतर करवंदाच्या रस्त्यावरून आलेलो, तर इथं वनवा लागल्यामुळे जर रस्ता हे झालाय, तरी सुद्धा आम्ही इथूनच चाललोय. काय वाजते? चला जाऊया. काय केलं ते आवाज काढते. वरती डोंगर चढायला लागला काय करू? तेच ना, हे यांचा दिमाग. कसलं काय आहे बघ, टाकी धडपडायला लागली. मला वाटतं ही वाटच चुकीची आहे. बिचारी या गाई. या हे बघा, हे सगळे करवंदाचे झाड आहेत, पण करवंद नाही आता सीझनला, म्हणजे मे महिन्यामध्ये. इथून ऐका, इथून वरती जायचं, इथून जायचं की इथूनच चल. मला बघू द्या पहिला. मित्रांनो, आता खाली उतरताना एक बेकार होती, आग आलेल्याचा आवाज ऐकून उड्या मारत ह्या सोडून तिकडे गेला. म्हणजे आपण हा व्हिडिओ काढायची होती, पण काढायचोपर्यंत पळाला तो फरार. मग इथून वरतून इथं वरती दिसते ना, तिथं होता, तिकडून असा पळत 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 तिकडून तिकडे त्या साईडला गेला. आपल्या ह्याच्यामध्ये हरिण बोलतो आपण, आणि गाव साईडला बेकर. कुठल्या वाटून चाललं मला काय माहीत, काय वाटा समजणार आहे यांच्यामधून तुम्हाला. तरी पण चाललो आहे, तिथून रस्ता भेटतो तिकडून पळतोय आम्ही खाली. का किती मग तुम्हाला दाखवलेली कुसाळ बाहेर जास्त लागत होती, त्यामुळे ही वाट बघितली. आता थोडं खाली गेल्यानंतर लागणारच येते परत थोडीशी, पण काय नाही ॲडजस्ट. चला, आताचा एक व्ह्यू बघितला असेल तुम्ही. आपले फादर माझे व्हिडिओग्राफर होते, थोडीशी क्लिप त्यांनी काढली. माहीत नाही, बघितली नाही कशी आली, पण चांगलीच असेल. चला, हे खाली पोचले आणि मी वरतीच आहे व्हिडिओ काढायच्या नादामध्ये. तर बघा रस्ता बघा कसा आहे. ह्यासाठी ह्यासाठी हातात काठी घेतली आहे. मागाशी टाकीवरती पाणी पिलं, तेव्हापासून नंतर ताणच नाही लागली मला. गावात वनवा लागले ना, त्याच्यामुळे जरा पाय पण जास्त काय झाले, आणि आतमधून सँडलमधून पण पाय स्लिप होतात. सँडल तुटायचे चान्सेस जास्त आहेत. कुसाळ बघा किती टोचले. पप्पांची तर पॅन्ट नुसतं कुसळ्यांनी भरली. रस्ता गवतमुळं प्रॉब्लेम झाला, आणि जास्त हे कुसळतं कसं माहिती आहे का, जिथं लागेल ना तिथून काढलं नाही, खायला येतं ना की कुसळला. गावरान मेवा असा आहे करवंद. अजून मे महिन्यापर्यंत पिकले, आता काहीच नाही, नुसते हिरवे. लाल टमाटर कुसाने हालत लय बेकार केली. लय वैताग आलाय घरी जायला. तर फायनली आता खाली उतरलोय, आणि तुम्हाला आमचं जुनं घर दाखवतो. तिथला व्ह्यू बघा
व्ह्यू कसा आहे, इज्जत आहे की नाही. इथंच खाली बघा, हे खाली कौलं दिसत ना, कौलं. इथं आमचं पहिलं जुनं घर होतं, तिथंच पाठी साईडला उतरते आम्ही. आमच्या इथली गावातली पाण्याची टाकी. कॅपॅसिटी नाही ना, नो ॲडजस्ट करून घ्या. वरती येताना पाणी मिनिमम 3 ते 4 लिटर तरी पाहिजे. पण त्यातच आमची हालत बेकार झालेली. मला पाय जड झालेत. झालं आता पोचलो. चला आता वड्यात पोचलोय, घराच्या पाठच्या साईडला. सरडा रे सरडा तेरी बाहों में. पूर्ण वैतागलो रे बाबा. चल इकडे जायचं. ओके, हे आमचं जुनं घर आळ्यावली आहे. जरा मस्तपैकी आता फ्रीजमध्ये पाणी थंड आणि मग इथून नंतर डायरेक्ट घरी जाऊ. तर मित्रांनो फायनली खाली उतरून चेंज वगैरे झालो आहे, जेवण वगैरे झालं आणि आता चाललो आहे भैरवनाथाच्या मंदिरात. तर फटाफट फ्रेश वगैरे झालो आहे, शर्ट वगैरे चेंज केला कारण की जरा मळलेला. तर आता फटाफट इथून निघू आणि तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊन भेटतो. ठीक आहे, मम्मी पप्पा आहे, 2 जण, आम्ही 3 जण चाललो आहे, जातो. ठीक आहे, चला लेट्स गो. मित्रांनो फायनली पोचलो मंदिराच्या इथं. तर आता इथं जाऊ भैरवनाथच्या मंदिरात पाय वगैरे करू आणि थोडेफार सिनेमॅटिक एन्जॉय करा. दर्शन वगैरे घेऊन झालं आणि कसं आहे आमचं काळ भैरवनाथाचं मंदिर नक्की सांगा. आणि आता इथून घरी जाऊ आणि संध्याकाळी निघणार आहे आम्ही मुंबईला. तर घरी जाऊन ब्लॉग एंड करूया. पहिला जाऊ फटाफट. आजच्या बाद मी घाबरलो, मला वाटलं पाठवून मसाले मारायला. खरं सांगा, वरती गेले तेव्हा जरा घाबरलेलीस ना नाही वरती. कशाचं? ते हां, तुम्ही दोघं बोललात ना. हा नाही, खरं ते खरं काय मस्ती नाही. हो ना. बिबट्याचं नाही, इथं कशाचा आवाज येतो तुम्ही बोलत ना, त्यावेळेस भीती वाटली होती. असं वाटलं की आहे की काय इथं काय. वाघजाईच्या आईच्या दर्शनाला जाताना आई भक्तांना प्रसन्न करण्यासाठी आले तरी पण काय नाही करू शकत ते लोक भक्तांना. समजलं का? ओके, यू गॉट इट? येस गॉट इट. येस गॉट इट. तर चला मित्रांनो घरी जाऊ आणि आता जरा चाललो आत्याच्या घरी. तर तिकडे जातो पहिला आणि मग डायरेक्ट तुम्हाला घरी येऊन भेटतो. आणि आई का मोर बघा, मोर दिसला का? ते बघा. डेंजर विषय मोर बीर भाई. गावाला नंतर हीच तर मजा असते. सकाळचे आणि रात्रीचे असतात आणि दिसतात. आता घरी येता येताना जरा शेतामध्ये आलेलो
रस्त्याने तर दिसले इकडं. मी इकडं वरचा बघतो आणि पाठीच होता माझ्या. तो पोचला ना. त्याला कुठे दाखवत बसू आता. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. आपण भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि ज्याने कोणी अजूनपर्यंत लाईक नसेल केलं मित्रांनो, पटापट लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भावांनो. तर चला बाय.